आवाज येतो का बरोबर? हो येते सर. हां, ठीक आहे. काल आपण जलसा याच्या संदर्भानं काही माहिती पाहिली. जलसा कशाला म्हणतात हे तुम्हाला मी अजून सांगणार आहे, पण त्याची निर्मिती, त्याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली. महात्मा फुले यांनी या सगळ्या परिवर्तनाच्या विचारांना कशी त्याची पेरणी केली हे आपण बघितलं. सुरुवातीला ह्या अनेक गोष्टींना बंधनं कशी होती आणि त्या बंधनातून ही कशी निर्मिती झाली असं आपण पाहिलं. आपण खापऱ्या चोर हे पाहत असताना अण्णाभाऊंनी त्यावेळेला तमाशाला बंदी होती सरकारची, आणि तमाशाला बंदी असल्यामुळे त्यांनी नवीन नाव दिलं लोकनाट्य. साच्यातच काही अंशी बदल, पण नाव बदलून लिहिलं की सरकारमधल्या इंग्रजातल्या लोकांना वाटायचं की अरे हो, तमाशा नाही, लोकनाट्य आहे म्हणे. ओके. तसं जलसा हे नाव या तमाशालाच कसं आलं हे आपणाला आता बघायचं. विशेष म्हणजे लोकांमध्ये प्रचलित असलेला जो बहुश्रुत असलेला तमाशा होता आणि तो त्याचं प्रभावीपणे प्रकटीकरण करता येत होतं. लोकांना ते अधिक समजत होतं, मनोरंजनातून त्यांना आत्मसात करता येत होतं. आणि म्हणून या तमाशालाच सत्यशोधक तमाशा असं नाव दिलं गेलं सुरुवातीला. आणि याच सत्यशोधकीय तमाशाचं पुढं सत्यशोधकीय जलसे असं नामकरण झालं, हे तुम्हाला मी सांगितलं. आणि आंबेडकरांच्या कालखंडात या सत्यशोधकीय जलशाच्या धर्तीवर काही आंबेडकरी जलसे निर्माण झाले, त्या जलशांचा उदय झाला. आता जलसा हा जो शब्द आहे ना, हा शब्द भारतीय भाषा समूहातील शब्द नाही. तो तमाशा आणि शाहिरी या शब्दाप्रमाणेच परकीय भाषेच्या संपर्कानं आलेला हा शब्द आहे असं आपल्याला दिसतं. सत्यशोधकीय जे जलसे होते ना, किंवा आंबेडकरी जलसे, यामध्ये केवळ गाणं नाचणं असं नव्हतं, किंवा नाच गाण्याची ती मैफिलही नव्हती, हे आपल्याला दिसेल पहा. तर त्याचबरोबर ते सभा संमेलनातूनही महोत्सवासारखी गोष्ट नव्हती. तर सत्यशोधकीय जलसा आणि आंबेडकरी जलशांचं अंतरंग हे लोकसंगीताचं होतं. लोकसंगीत जे शेकडो हजारो वर्षापासून लोकांच्या मध्ये चालत आलं ते लोकसंगीत. आणि हे लोकसंगीताचं अंतरंग, त्याच्या अंतरंगात हे लोकसंगीत आहे जलशाच्या. कोणत्याही गोष्टी लोकांना पटकन आवडतात लोकसंगीताच्या. तुम्ही बघा की त्या कडूबाई खरात नावाच्या एक जलसाकार आहेत, आता त्या सुंदर बाबासाहेबांची गाणी गातात, तुम्ही कधी ऐकलं असेल तर हा जो जलसा आहे की नाही, ह्या जलशाच्या सगळ्या चाली ह्या लोकसंगीताच्या आहेत. आणि लोकसंगीताच्या चाली पटकन आवडतात. त्या फडकी चाल, अशा उडत्या चाली असतात. तुम्ही सैराटची गाणी आहेत का नाही, त्याच्यातल्या बऱ्याचशा चाली ह्या अशा फडकी चाली आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना त्या भावतात. म्हणून तुम्ही गोंधळ्याच्या चाली वगैरे बघा. धनगरवाड्यात घुसला ग देव, धनगरवाड्यात घुसला, बानूच्या नादी फसला ग देव, बानूच्या नादी फसला. हे लोकसंगीत आहे. जागरण हे लोकनाट्य, विधिनाट्य. आता हे विधिनाट्यातल्या सगळ्या चाली ज्या आहेत ना, त्याला लोकसंगीत म्हणायचं. ते लोकगीत आहेत. त्याच्या ज्या चाली, त्या चाली इकडे जलस्यामध्ये आल्या. बघा, ग्रामीण जीवनात जगणारे लोक ज्या भागात हे जगत असतील, तिथलचं जीवन कसं असेल
हे सगळं जीवन, जीवनातलं जगण्यातली संस्कृती, माणसाचं स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टी मानवी जीवनातल्या लोकसाहित्यात अंतर्भूत असतात. आणि त्या लोकसाहित्यातलं जे काही प्रकार आहेत, लोकनाट्य आहे, विधिनाट्य त्याच्यातच येतं, म्हणजे जागरण, गोंधळ, पोतराजाचं ते वहीगान, हे सगळं, किंवा इकडे तमाशा येतो, मनोरंजनात्मक लोकनाट्य, किंवा कथा, लोककथा, लोकगीतं, ही सगळी गोष्टी जे आहेत ना, म्हणी, शिव्या सुद्धा परंपरेनं ज्या येतात ना त्या लोकसाहित्यात येतात. हे लोकांचे स्वभाव, लोकांचं जगणं, लोकांचे व्यवहार, लोकांचे रीतिरिवाज, लोकांच्या परंपरा, या सगळ्या गोष्टी लोकांच्या त्याच्यात येतात. आणि त्याच्यातलं तेच लोकांचं घेऊन या जलसाकारांनी ते लोकसंगीत त्यातलं घेतलं आणि लोकांना ते आवडत होतं, कारण ते लोकांचं होतं. लोकसंगीत लोकांचं, तेच लोकांना आवडणारं त्यांनी आपल्या जलस्यामध्ये घेतलं आणि ते लोकांच्यावर पुन्हा वेगळ्या अंगानं, वेगळ्या ढंगानं, वेगळं प्रबोधन करत, वेगळे विचार मांडत ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शाहिरांनी केलेलं आहे. आणि जलसाच्या माध्यमातून ते झालेले असं आपल्याला दिसेल. आता तमाशा, सत्यशोधकी जलसा आणि आंबेडकरी जलसा, हे तीन गोष्टी वेगळ्या. तमाशा, सत्यशोधकी जलसा आणि आंबेडकरी जलसा याच्यामध्ये एक थोडासा फरक आहे. तमाशाचा आशय, विषय हा थोडासा वेगळा असतो. कारण तमाशा हा जो असतो की नाही, तुम्ही तमाशा कधी बघितला का तुमच्यापैकी कुणी? तमाशामध्ये एक गोष्ट असते, तुम्ही जुन्या काळातला तमाशा आणि आत्ता सादर होणारा तमाशा, खूप त्याचं रूप बदललेले. जुन्या काळी काय होतं, तमाशा हा जो आहे की नाही, सुरुवातीला गण असायचा. विंगेमधून सगळेच्या सगळे पाठीमागून तमासगीर रंगमंचावर येतात आणि एका लाईनना असे गोलाकार उभे राहतात. सगळेच्या सगळे कलाकार, तुंतुन, डोलकीवाला, संबळ, काय जे त्यांच्याकडं, झांजवाला, टाळवाला, नाच्या असतील तेवढ्या नाच्या, सोंगाड्या, राजा झालेला माणूस, पेंगणारा सोंगाड्या असेल, राणी असेल, मावशी असेल, हे सगळे येतात तमाशा समोर येतात. आणि समोर येऊन गण गातात. आणि ते गण गायल्यानंतर गवळण असते. आणि मग ती मथुरेच्या बाजाराला जातात गवळणी. हे तुम्ही बघितलं का? दही दुधाचे माठ भरुनी निघाल्या साऱ्या जणी, बाई बाई माझ्या दुधात नाही पाणी. ही जी चाल आहे ना, असं ते मग गातात. मग ती मावशी असते, एक राधा असते, गवळण असतात बाकीच्या. आणि मग तितक्यामध्ये त्या अशा रंगमंचावर 2-3 फेऱ्या मारतात. आणि तितक्यात कृष्ण, पेंद्या, सुदामा, कृष्णाचे सवंगडीन ते येतात आणि त्यांची वाट अडवतात. ते म्हणतात आम्ही जाऊ देणार नाही. का? तुम्ही कुठं निघालात? आम्ही मथुरेच्या बाजारात निघालो. तुझ्याजवळ काय? दही. तुझ्याजवळ ताक. तुझ्याजवळ लोणी. तुझ्याजवळ तूप. तुझ्याजवळ दूध. मथुरेच्या बाजाराला आम्ही सगळे माठ घेऊन निघालो हे सांगतात. कृष्ण वगैरे सगळेजण त्यांची वाट अडवतात. मावशी सगळ्यात पुढं असते. ती म्हणते अरे का बाबा? आणि याच्यातला जो विनोद असतो ना, तुम्ही प्रत्यक्ष तमाशा बघितल्याशिवाय तुम्हाला ते कळत. म्हणून निळू फुलेंचं एक वाक्य या नाटकामधलं या चित्रपटामधलं, कीर्तनानं देश कधी सुधारला नाही आणि तमाशानं कधी बिघडला नाही. तमाशावर बंदी होती म्हणून हे असं बोलल्या जात असायचं. आणि म्हणून हे गवळणी वगैरे असे जातात. मग कृष्ण वाट अडवतो. मग म्हणतो तुम्हाला काय पाहिजे? त्या गवळणी म्हणतात काय पाहिजे? आमची वाट का अडवतो? तो म्हणतो आमचं दान टाका. काय दान टाका? मग गवळण म्हणा. आणि मग एक गवळण होते. गवळण झाली की सगळे तमासगीर मग आपापल्या जागेवर जातात, मध्ये जातात. आणि मग एका वगाला सुरुवात होते. वग असतो. वग म्हणजे अतिशय सुंदर असतो.
आत्तापर्यंत हसून हसून लोटपोट होणारी लोक त्या वाघाच्या शेवटी रडायला लागतात. इतकं त्यांचं अभिनय कौशल्य असतं ह्या तमासगीरांचं, नाही का. खरं तर आपलं तळहातावर पोट घेऊन ही मंडळी गावोगाव भटकतीत असतात. जत्रा असेल, यात्रा असेल, इकडं तिकडं गाव शेट मोठं असेल, तिथे आपला तंबू घेऊन निघत असतात. आज या लोकांची काय अवस्था असेल या कोरोनामध्ये. आणि म्हणून पोटासाठी भटकंतीत असतात हे तमासगीर. पण गावामध्ये जिथं एखाद्या तमाशा येतो ना, तो मग पाटील हे गावचा, हे ह्या अमुक पक्षाचा अध्यक्ष, तो PSI, तो अमुक, तो डमुक, अर्धे अधिक लोक ओळखीचे म्हणून मध्ये फुकट जातात. खरं तर पोटासाठी जगत असतात ती माणसं. म्हणून लक्षात ठेवा, तमाशातल्या उत्तम अभिनय करणाऱ्या नृत्यांगणेला समाज नाची म्हणतो. जी पोटासाठी नाचते ना, तिला नाची म्हणतात. आणि जी पैशासाठी नाचते तिला नटी म्हणतात. चित्रपटात पोटासाठी नाही नाचत, प्रचंड करोडोंचा पैसा जमा करण्यासाठी जी नाचत असते ती नटी होते आमच्या देशात. आणि जी पोटासाठी खळगी भरण्यासाठी नाचते तिला मात्र नाची म्हणतात. बघा, नाचणारी ती नाची, आणि ही काय करते, नाचत नाही. अहो, उलट तमाशातली नृत्यांगणा अंगभर वस्त्र घालून नाचते. घोट्यापर्यंत तिच्या साडी जी असते नेसलेली, नऊवार साडी तिच्या त्या घोट्यापर्यंत असते आणि त्याच्यावर तिने घुंगरं बांधलेली असतात. चित्रपटात या हिरोनीला काय असतं, लज्जा रक्षण करण्या इतपत तरी असतं का तिच्या अंगावरचे कपडे. लक्षात ठेवा, तरीही आम्ही तिचा भाव करतो. आणि म्हणून त्या एका तमाशामध्ये ती बाई म्हणते, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची, लाज धरा पाहुणं जरा जनाची मनाची. कदाचित तिथं अति म्हणजे प्रसंग करून तिला हाताला धरत असतील, ओढत असतील, तर तेव्हा ती म्हणते, लाज धरा पाहुणं जरा जनाची तरी, नाहीतर मनाची तरी. कारण मी पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, मला परवा नाही कुणाची, कारण मी पोटासाठी नाचते. हे आपल्या देशातल्या काही गोष्टी आपण सहज चालता चालता लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून तमाशा ही मग नटीचं ते झालं की मग हा रंगमंचावर वग होतो, वग झाला की मग ते तमासगीर निघून जातात, माणसं जातात. हे असा तमाशाचं रूप होतं. शेवटी एक भैरवी असते ती संपल्याबरोबर, तमाशा संपल्यावर. आता ह्या तमाशाचं रूप बदललेलं आहे. सुरुवातीला गण होतो, नंतर गवळणही होते. पण वग जो आहे की नाही, वग सुरू होण्याच्या आधी आत्ता गाजत असलेल्या अनेक चित्रपटातली हिंदी मराठी अशी गाणी होतात. आणि ते नायक नायिका जसं नृत्य करतात चित्रपटात तसंच हुबेहूब नृत्य इथं करतात, गायक गातात. हा तमाशातला आधुनिक झालेला बदल आहे. आणि शेवटी मग वग होतोच असतो आणि मग भैरवी होते आणि तमाशा संपतो. आता असा जो असतो का नाही, तो तमाशा असतो आधुनिक काळात सुद्धा आलेला. आधी गण, नंतर गवळण, शेवटी वग होतो आणि भैरवी होती जुन्या तमाशात, जुन्या काळात. आधुनिक तमाशात काय होतं, गण, गवळण, चित्रपटातली गीतं आणि नंतर वग आणि मग भैरवी आणि तमाशा संपतो. आता असा तमाशा होतो आजही. तो तुम्ही माळेगावला कधी जर गेलात नाही आता यात्रेनिमित्तानं, मी दरवर्षी माळेगावला जातो यात्रेत आणि तमाशा मुद्दाम होऊन बघतो, कारण त्या तमासगीरांचं कौतुक केलं पाहिजे. त्या तमासगीरांच्या या आणि त्या काळा म्हणजे कसं आहे की अजूनही तमाशाच्या बाबतीत किंवा स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा काही वर्ष नाटक बघायला स्त्रिया जात नसत, नाटक बघायला सुद्धा. म्हणून त्यांना अशी बाल्कनी केल्या जात असायची, वरून त्याच्यावर असायच्या त्या, आणि त्यांना तिकीट कमी ठेवायचे आणि तिथं स्त्रियांसाठी तिकिटासाठी पुढे लिहायचे कुलीन स्त्रियांसाठी व्यवस्था. म्हणजे कुलवान घराण्यातल्या स्त्रियाच फक्त नाटकात येतात असं म्हणायचे. का तर स्त्रियांनी यावं, बघावं. तमाशात तर बघणं पाप समजलं जातं आपल्याकडे अजूनही. पण आता तुम्ही माळेगावला जर गेलात तर बऱ्याच स्त्रिया सुद्धा येतात बघायला तमाशा. म्हणून तमाशा ही जिवंत कला आहे. महाराष्ट्रातली आज प्रचंड जिवंत असलेली कला जर कोणती असेल तर तमाशा.
समाजातला जो आधुनिक काळातला जो विषय असतो ना, तो त्यांच्या वागामध्ये असतो आणि तो घेऊन अतिशय समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करतात. आता हा झाला तमाशा. आता सत्यशोधकीय जलसा जो आहे का नाही, हा सत्यशोधकीय जलसा किंवा आंबेडकरी जलसा हा कसा असतो? तमाशामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मदन मस्तीमध्ये धुंद होणारं, देवान हरपून भिरभिरत राहणं हे तमाशाचं काम आहे. पण शिक्षणापासून वंचित झालेल्या लोकांना शिक्षणाभिमुख करून त्यांना भानावर आणून मानसिक गुलामगिरीची बेडी तोडून टाकण्यास उद्युक्त करणं हे जलशाचं काम. बघा काय करतो जलसा, तर जलसा हा शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला, शिक्षणाला त्याने प्रवृत्त व्हावं आणि शिकावं, याच्यासाठी शिकावं की त्याची मानसिक जी गुलामगिरी, त्याची बेडी त्याने तोडून टाकली पाहिजे आणि याच्यासाठी त्याला उद्युक्त करणं, प्रोत्साहित करणं हे काम जलशांनी केलं. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल, दलित साहित्याची खूप मोठी चळवळ, अस्पृश्यांची खूप मोठी चळवळ या जलशांनी यशस्वी केली. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, नंतरच्या काळामध्ये निळू फुले वगैरे जे आहेत ना, हे नंतर तमाशा चित्रपटामध्ये आले. आधी यांनी जलसे केले. दादा कोंडके जलशामध्ये होते, प्रबोधनाचं साधन होतं. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण नाही ना तुला, शिकलं पाहिजे. मग त्यांनी त्या वर्गामध्ये दाखवायचं, हे शिकल्यानंतर एखादा कसा साहेब होतो, मग तुम्हीही शिकलं पाहिजे. एखादा हे सगळं नाकारतो, हे का नाकारलं पाहिजे? आणि म्हणून लक्षात ठेवा, दलित साहित्याची उभारणीच या तत्वावर आहे. वेदना, विद्रोह आणि नकार. वेदना ज्याला होतात तो नकार दर्शवतो कोणत्याही गोष्टीला, आणि मग तो तुम्ही आमच्यावर अन्याय का करता याचा जाब विचारतो, याला विद्रोह. आणि ह्या गोष्टी या जलशांनी समाजामध्ये परिवर्तनाच्या घडवून आणल्या, दलित साहित्यानं घडवून आणल्या. आणि म्हणून वंचित झालेल्या, शिक्षणापासून वंचित असलेल्या लोकांना शिक्षणाभिमुख करणं, शिक्षणासाठी प्रवृत्त करणं, त्यांना भानावर आणणं, त्यांना ह्या हजारो वर्षाच्या जातीपातीच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या लोकांना त्या गुलामीची जाणीव करून देणं, त्या गुलामीच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी त्यांचं प्रबोधन करणं हे या जलशांनी काम केलं. म्हणून जलशाचं काम हे असतं. जलसा त्याला म्हणतात. तमाशामध्ये मदन मस्तीच्या धुंदीमध्ये देहभान हरपून भिरभिरणारी लोक असतात. तमाशात तिथं ती नखरा असतो ना नाचीचा, म्हणजे मोहकता असते, शृंगार असतो. इथे काय असतं, प्रबोधन प्रमुख असतं. विनोद वगैरे असेल पण प्रबोधन प्रमुख असतं. काय प्रबोधन असतं? तुला शिक्षण नाही, शिकला पाहिजेस. शिकला पाहिजेस का? तुझी गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे. गुलामगिरी का नष्ट झाली पाहिजे? तर तुझा विकास झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. हे सांगितलं जात असायचं जलशांच्या माध्यमातून. आणि म्हणून जलसाकारांनी काय केलेले बघा, लक्षात ठेवा. लोक जागरणाचं व्रत हाती घेतलेले. व्रत, वृत्त नाही. पुस्तकांच्या मध्ये खूप ठिकाणी चुका करून लिहिलेले. वृत्त व आहे की नाही, व आणि त्याला खालतून असा गोल रफार, त्याला वृत्त. वृत्त म्हणजे अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त हे होतं. आणि व्रत व असा काढून त्याचं नुसतं असं तिरप पोट फोडलं की त्याला व्र असं म्हणायचं. उरुल नाही, व्रत. तुम्ही प्रकार हा शब्द लिहिता का नाही? तीव्र आंदोलन, त्याला दुसरी वेलांटी खाली व त्याला असा रफार. ग्रह जसा लिहितो प्रकार, प्रचा रफार, तसा रफार वला दिल्यानंतर आणि पुढं त लिहिल्यानंतर जो शब्द होतो त्याला म्हणायचं व्रत. व्रत म्हणजे वसा. व्रत म्हणजे मी स्वीकारलेलं तत्व. आपल्याकडे लोक करतात ना, सोमवाराचं व्रत, एकादशीचं व्रत, हरतालिकेचं व्रत,
सासटी ते काय सत्य सावित्रीचं व्रत, उपाशी राहणं दिवसभर, हे व्रत. हे व्रत, व्रत म्हणजे वसा. वसा म्हणजे मी माझ्या हे जगण्याचं स्वीकारलेलं तत्व, नाही का, हे. आणि म्हणून लक्षात ठेवा की या जलसाकाराने कशाचं व्रत हाती घेतलं? लोकजागरणाचं. लोकांची जागृती झाली पाहिजे हे त्यांनी व्रत हातात घेतलं. आणि हे आपणाला दिसतं. पहा आता आंबेडकरी जलसाकाराने काय केलं बघा. लोकजागरणाचं व्रत घेतलं हाती, गुलामगिरीची बेडी तोडून टाकण्यासाठी वगैरे ते सांगितलं सत्यशोधकी जलसाने. तर आंबेडकरी जलसाने काय केलं? तर आंबेडकरी जलसाकाराने मुख्यतः अस्पृश्यांची दुःख निवारण करण्यासाठी अधिक भर दिला. बघा, तमाशा मदन मस्तीच्या धुंदीत असलेल्या लोकांचा शृंगार आहे. प्रबोधनही असेल त्याच्यात, नसेल नाही, पण हे प्रमुख आहे. सत्यशोधकी जलस्यामध्ये काय केलं? तर सामान्य उपेक्षित लोक, जे शिक्षणापासून वंचित आहेत, दलितच फक्त नाही, मग सगळ्या जाती धर्मातले लोक जे शिक्षणापासून वंचित आहे, शिक्षण नसल्यामुळे अज्ञान अंधश्रद्धा आहे, त्यांच्यावर गुलामगिरीचं म्हणजे ओझं टाकलेले, गुलाम बनलेले, त्या गुलामीची बेडी तोडून टाकण्यासाठी आणि शिक्षणाला उद्युक्त करण्यासाठी सत्यशोधकी जलसाकारांनी जलसे लिहिले, जलसे सादर केले. तर आंबेडकरी जलसाकारांनी एकच काम केलं, ते म्हणजे अतिशय महत्त्वाचं की अस्पृश्यांची दुःख वेशीवर टांगली. अस्पृश्यांची दुःख निवारण करण्यासाठी जलसाकारांनी हे जलसे लिहिले आणि त्यांनी हे जलसे सादर केले. आणि म्हणून आंबेडकरी जलसा हे काय आहे? तर अस्पृश्यांच्या माणुसकीच्या हक्काचा इतिहास आहे. लक्षात ठेवा, अंडरलाईन करून ठेवा वाक्य. आंबेडकरी जलसा म्हणजे अस्पृश्यांच्या माणुसकी हक्काचा इतिहास. माणूस म्हणून जगण्याला लायक बनवणं. माणूस आम्हीही आहोत माणसं, तुम्हीही माणसं आहात. तुम्ही जसं जगता तसं आम्हालाही जगता आलं पाहिजे, ही भूमिका ठामपणानं आंबेडकरी जलसाकारांनी मांडली. अस्पृश्यांचं दुःख आहे, वेदना आहेत त्यांना. ह्या वेदना आणि हे दुःख हे निवारण करण्यासाठी जलसांच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृती केली ह्या अस्पृश्यांच्यासाठी. आणि म्हणून आंबेडकरी जलशाची व्याख्या केलेली आहे की अस्पृश्यांच्या माणुसकी हक्काचा इतिहास म्हणजे आंबेडकरी जलसा. ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा, कारण आपणाला जो जलसा पाहायचा आहे तो आंबेडकरी जलसा आहे. आणि म्हणून त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचं एक माध्यम म्हणून सत्यशोधकी आणि आंबेडकरी जलशाचं कार्य अतिशय मोलाचं. कशाचं? सामाजिक परिवर्तनाचं माध्यम. अहो, समाज आहे तिथे जर राहिला, मी शिकलो नाही, तुम्ही शिकला नाही, शिकणारे जर शिकले, उपेक्षितांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, दीनदलितांची मुलं जर शिकली नाहीत, तर पाटील, पांडे, पटवारी यांचीच मुलं जर नुसती शिकली आणि त्यांनीच सत्ता हातात घेतल्या, त्यांनीच सगळे नोकऱ्या हातात घेतल्या, तर तुम्हाला आम्हाला काय मिळणार आहे? म्हणून ही जागृती केली. तो शिकलास तर टिकलास. म्हणून महात्मा फुल्यांनी त्याच्यासाठी लिहिलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ सगळे एका विद्येने केले. हे सगळं का घडलं? शिक्षण नसल्यामुळे. लक्षात ठेवा, म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ हा आहे, माणूस शिक्षणाने शहाणा होतो. आणि त्या काळामध्ये हे शिक्षणाचा प्रचार करून लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या जलसाकारांनी जे योगदान दिलेलं आहे ते अतुलनीय आहे. हे त्यांचं काम अतिशय मोलाचं आहे. जी गोष्ट हजारो व्याख्यानांनी होत नसते, ती गोष्ट एखाद्या मनोरंजनात्मक प्रबोधनाच्या अंगाने लोकांना पटत असते. आणि हेच नस
ही नस समाजाची, अस्पृश्यांच्या संदर्भातल्या उद्धाराची ही नस या आंबेडकरी जलसाकारांनी ओळखली आणि म्हणून त्यांनी काय केलं की सामाजिक परिवर्तनासाठी आपणाला हे माध्यम निवडलं पाहिजे, म्हणून त्यांनी लोकप्रबोधनाचं वसा आपल्या हाती घेतला, व्रत आपल्या हाती घेतलं आणि त्यांनी हे लोकप्रबोधन करण्याचं काम या जलसाकारांनी केलेलं आपणाला दिसतं. पहा, याच्यानंतर तुम्हाला मी शाहीर भीमराव कर्डकांच्या संदर्भात सांगणार आहे.